मागे नाही असं त्यांनी दाखवून दिले. म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद आहेत. त्यांनी या सर्व बाबी त्याची परिपूर्तता पूर्ण करावी. बऱ्याच जणांचं काही सोयीनुसार म्हणणं असतं की फार ऊन आहे, पण आपण उन्हात बसत नाही ना गुरुचरित्र पारायणाला. आपण म्हणलं बसतो. जे उन्हात बसत असतील त्यांचा वेगळा विचार करायला हरकत नाही. म्हणून सर्वप्रथम समसकाला पाहू या उक्तीचं आपण परिपालन करावं आणि नामसप्ताह हा नामसप्ताहाच्याच पद्धतीत करावा. कृपया आपल्या सोयीनं करू नये, कारण याचे निर्माते स्वामी योगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेटले महाराजांनी मागच्या शतकापासून ही निर्मिती केलेली आहे. मग त्यावेळी उन्हाळा पावसाळा हिवाळा नव्हता का? काजच उन्हाळा आहे. काही प्रश्न लोक आपल्याला विचारते की, म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक या साऱ्या बाबी संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढी करून जर नामसप्ताह केला तर तो स्वामींना पुस्तकावर मिळतो. म्हणून परिस्थितीनुसार वेळा बदलण्याला आमचा हरकत नाही. बरेच जण म्हणे सकाळी 6 ते 8 गुरुचरित्र वाचायला परवानगी मिळावी, म्हणजे मग पुढील वेळेत यज्ञ याग या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्या स्थानिक सेवेकरांनी या बाबींवर एकमत आणि सहमतीनं आणि सहानुभूतीनं हे केलं तर आमचा योगा केला. पण दोघांनी हो म्हणायचं, चारण नाही म्हणायचं, यात एकमत असू शकत नाही. म्हणून या साऱ्या बाबी आपणावर डिपेंड आहे की आपली जर एकजूट असेल तर आमचा हिरवा कंदील आहे. म्हणून हे कळकळीचं सांगणं की वेळा शक्यतो बदलण्याचं प्रयोजन नसावं. आणि त्यातले त्यात कंटाळा आहे प्रहराचा. आणि सर्वात महत्वाचं आहे, एक वेळी पारायण नाही झाले तर चालते, प्रहरे होणं महत्वाचं आहे. जेवढं पारायणाला महत्व आहे त्याच्या 10 पट महत्व प्रहराला आहे. प्रहऱ्याशिवाय नामसप्ताहाला शोभा येत नाही. म्हणून दिवसाचे प्रहर आमच्या भगिनींकडे असतात. सकाळी भले पहाटे 5 वाजेपासून तर रात्री 7-8 वाजेपर्यंत सुद्धा भगिनी विना माळ वाचन, स्वामी चरित्र वाचन या प्रहरात भाग घेऊ शकतात. आणि रात्रीसाठी पुरुष प्रतिनिधी नाही, कारण हा स्वामींचं नवरात्राचं निमित्तानं नामसप्ताह आहे. या चैत्र महिन्यात 4 नवरात्र येतात. ते तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे की चैत्र शुद्ध पाडव्यापासून 4 नवरात्र सुरू होतात. देवी नवरात्र, राम नवरात्र, हनुमान नवरात्र हे झालेले आहे कालपर्यंत. परंतु चैत्र शुद्ध 2 ते चैत्र कृष्ण त्रयोदशी सुमारे महिनाभर हे नवरात्र स्वामींचं चालत आलेलं आहे. म्हणून या नवरात्रामध्ये आपला उत्साह वाढीस लागावा आणि तो द्विगुणित होऊन जगात चाललेलं हे महायुद्ध थांबावं, देशामध्ये त्याची कुठली कोशिश लागू नये. लागलेली तर आहे थोडी, यापेक्षा मोठी लागू नये. गेल्या 3-4 आठवड्यामध्ये सामान्य हातावरची जी माणसं आहेत, गॅस वाचून वंचित आहेत, इंधना वाचून वंचित आहेत, त्यावर ज्यांच्या उपजीविका अवलंबून आहे त्यांची अवस्था बोलण्यासारखी बघण्यासारखी नाही. तुम्ही शून्य आहे. आणि असं जर पुढे चाललं तर कुठल्याही ज्योतिषांनी पुढे काय होईल सांगण्याची आवश्यकता नाही. आणि कदाचित जर धडका 3ऱ्या महायुद्धाचा झाला तर पृथ्वीवर बेचिरा स्मशानभूमीवर सगळ्या देशांची अवस्था होईल. म्हणून हे थांबवण्यासाठी प्रत्येक मीरा चढणी पाठ या नवरा
स्वामींच्या नावाला असतात. आपण सहानुभूतीपूर्वक एकजुटीनं आपण हे सगळं करावं. अजून